स्वित्झर्लंडमधील दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाची बैठक सुरू. भारतात आर्थिक सुधारणांमुळे GDP 7 ते 8% राहण्याचा जागतिक आर्थिक मंचाच्या अध्यक्षांनी नोंदवला विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट. हरित ऊर्जा उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर चर्चा. दावोसमधील महाराष्ट्र दालनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्रासाठी होणार विक्रमी सामंजस्य करार आणि विविध कंपन्यांसोबत बैठका. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ. अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याचं केलं अधोरेखित. तर JD व्हॅन्स नवे उपराष्ट्राध्यक्ष. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यादेशावर केली स्वाक्षरी. घुसखोरी रोखण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं केलं अभिनंदन. भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिल्या शुभेच्छा. सकारात्मक सहभागाद्वारे कायदेमंडळांचं वैभव टिकवणं आणि त्यायोगे लोककल्याणासाठी प्रतिबद्धता बाळगणं या कर्तव्याची गरज विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडून अधोरेखित. छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून 14 नक्षलवादी ठार. मोठा शस्त्रसाठा जप्त. आणि वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक हरिभक्तपरायण डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं पुण्यात निधन.